चला तर मित्रांनो, आपला घातांक हा चॅप्टर चालू होता. त्यानंतर आपला प्रश्न आहे वर्गमुळात. आता बघा, इथं 3 वर्गमूळ दिलेला आहे. तो सगळ्यात अगोदर जो इनरमोस्ट आहे तो आपल्याला ऍज इट इज लिहून टाकायचा आहे. त्याच्यानंतर या वर्गमूळाच्या ठिकाणी आपण 1/2 लिहिणार आहोत. त्याच्यानंतर हा जो सेकंड वाला आहे त्याच्या ठिकाणी आपण 1/2 लिहिणार आहोत, आणि जो थर्ड वाला आहे त्याच्या ठिकाणी आपण 1/2 लिहिणार आहोत. तर हे होऊन जाईल, हे वर 8 म्हणजे 8च राहतील. 2 4, 4 2 8, आणि हे 8 8 कटून जातील. तर आपलं उत्तर येईल ए, ऑप्शन नंबर ए. या ठिकाणी बघा, इथं ऑप्शन म्हणजे इथं सी उत्तर येईल, ऑप्शन नंबर ए येणार नाही, म्हणजे ऑप्शन नंबर सी याचं करेक्ट उत्तर ए आहे. इथं बघा, जो इनर मोस्ट आहे इथं 4 दिलेले आहेत आणि वरच्या साईडला 3 दिलेले आहेत. तर आपण काय करायचं, सगळ्यात अगोदर जी 4चा पॉवर 6 आहे तो ऍज इट इज लिहून घ्यायचा. त्याच्यानंतर जे सगळ्यात आतलं वर्गमूळ आहे त्याच्यासाठी आपण लिहायचं 1/2. जो त्याच्यानंतरचा आहे सेकंड वाला त्याच्यासाठी लिहायचं 1/2. आणि आता बघा, हा घनमूळ आहे, हा हे वर्गमूळ नाही, घनमूळ आहे, त्याच्यासाठी आपण लिहायचं 1/3. मग हे होऊन जातील, हे बघा 3 1 3, 3 2 6 होतील, आणि हे 2 2 कटून जातील, म्हणजे येईल 4चा पॉवर 1/2. 4चा पॉवर 1/2 म्हणजेच वर्गमुळात 4, म्हणजेच आपलं उत्तर येईल 2, ऑप्शन नंबर डी. आता बघा, सगळ्यात अगोदर आपण हे आतलं सॉल्व्ह करून टाकू आणि मग त्याचं घनमूळ काढू. तर इथं जे बेस सेम आहे आणि पॉवर वेगळा वेगळा आहे, मधात गुणाकाराचे चिन्ह आहे, म्हणजे इथं a रेस टू m इंटू a रेस टू n इज इक्वल्स टू a रेस टू m प्लस n वाला फॉर्म्युला यूज होईल. म्हणजे हे होईल आधी घनमुळा जसाल तसं, आणि हे 8 मधून 2 गेले 6, 2चा पॉवर 6 होईल, आणि कंसाचा वर्ग म्हणल्यावर हे असं होईल. पुढच्या स्टेप मध्ये हे घनमूळ जसाल तसं 2चा पॉवर इथं a रेस टू m ब्रॅकेट रेस टू n इज इक्वल्स टू a रेस टू m इंटू n वाला फॉर्म्युला यूज होईल. ठीक आहे. तर इथं होईल साइन 2 12, इथं 12 होऊन जातील, आणि ह्याच्यानंतर इथं m a रेस टू n असं. तर हे जे आजवरची संख्या असते n ती वर लिहा आणि बाहेरची खाली लिहा, हा वाला फॉर्म्युला यूज होईल. म्हणजे हे होईल 12/3. तर हे 3 चौक 12 होतील, म्हणजे आपलं उत्तर येईल 2चा पॉवर 4. तर 2चा पॉवर 4 हे आपलं ऑप्शन मध्ये दिलेलं आहे का? नाही. तर 2चा पॉवर 4 म्हणजेच किती? तर ते बघा, 2चा पॉवर 4 म्हणजे 2 2 4, 4 2 8, 8 2 16, याचं उत्तर येते 16. आणि 16 म्हणजेच काय असते, तर 2चा घन हे नाही, 4चा चौथा पॉवर हे पण नाही, 2चा वर्ग हे पण नाही. एकदा आपण चेक करून घेऊ. 8 मधून 2 गेले 6, साइन 2 12, 12/3, 3 चौक 12, 2चा पॉवर 4. ठीक आहे. इथं प्रश्नामध्ये बघा, एक करेक्शन करून घ्या. येतो इथे 4चा वर्ग हे ऑप्शन होतं, हे टायपिंग मिस्टेक झालेली आहे. तर आपलं उत्तर ऑप्शन नंबर बी येईल. हे 4चा वर्ग, ऑप्शन नंबर बी आपलं उत्तर आहे, 4चा वर्ग. आता या ठिकाणी 729 आणि त्याचं घनमूळ आहे, आणि बाहेरच्या साईडला कंसाचं वर्गमूळ आहे. तर आधी 729चं घनमूळ काढून घेऊ. तर आपल्याला माहिती आहे घनमूळ कसं काढतात. तर 729ला आता 9च्या ठिकाणी काय लिहितात, तर 9च्या ठिकाणी बघा 9च लिहितात. तर आपल्याला हे वर्गमूळ नाही, इथं घनमूळ आहे, म्हणून इथं एकच ऑप्शन येते. 9च्या ठिकाणी आपण 9 लिहून टाका सरळ सरळ, आणि 3 अंक कट करा, म्हणजे 729 हे 9च घन आहे. तर बघा, एकदा चेक करून घ्या. 9 9 81, 81 गुणिले 9, 9 1 9, 9 8 72, 729 म्हणजे 9चा घन आहे. तर 729च्या ठिकाणी आपण 9चा घन लिहू शकतो, आणि त्याचं घनमूळ काढायचंय, म्हणजे त्याचा पॉवर 1/3 लिहू शकतो, आणि कंसाचा पॉवर आहे 1/2. आता इथं a रेस टू m ब्रॅकेट रेस टू n ब्रॅकेट रेस टू o करा वाटल्यास, हे की नाही. तर इथं सगळ्यांचा गुणाकार होते m n o या पद्धतीनं. तर हे होऊन जाईल 9चा पॉवर 3 गुणिला 1/3 गुणिला 1/2, हे 3 3 कटून गेले, आणि 9चा पॉवर 1/2 म्हणजेच वर्गमुळात 9, म्हणजेच आपलं उत्तर येईल 3. तर आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, 3. तर हे बघा, 2चा पॉवर 6 आणि 5चा पॉवर 125. आता बघा, आपण याला कसं करू शकतो. तर अगोदर आपण समजा याचा पॉवर सेम करण्याचा जर प्रयत्न केला, तर 2चा पॉवर 6 म्हणजे किती होते, आपल्याला इथं 2 पॉवर आणायचा आहे, म्हणजे 2चा घन. याला असं लिहू शकतो का आपण, 2चा घन आणि घनाचा वर्ग, कारण 3 2 6 होतात, अशा पद्धतीनं. आणि 125चा वर्ग आणि या सगळ्यांचं घनमूळ. ठीक आहे.
तर 2चा घन काय होते? 8 होते. म्हणजे हे होईल 8चा वर्ग गुणिला 125चा वर्ग. आता यांचा पॉवर सेम आहे आणि बेस वेगळा वेगळा आहे, म्हणून आपण याला असं लिहू शकतो, वर्गमुळात 8 गुणिला 125 चा वर्ग, या पद्धतीनं. ठीक आहे. म्हणजे आपण बेसिकली हा वाला फॉर्म्युला यूज केला आहे, ए रेस टू एम इंटू बी रेस टू एम बरोबर ब्रॅकेटमध्ये ए इंटू बी रेस टू एम, हा वाला फॉर्म्युला यूज केला आहे. तर 8चा आणि 125चा जर गुणाकार केला तर हे होऊन जाईल 8 45, 8 4, 8 2 16, 16 4 20, 20 0, 8 2 8 1 8, 8 2 10, 1000चा वर्ग. म्हणजे पुढं हे 1000चा वर्ग म्हणजे हे किती? 10चा घन झालाय. ठीक आहे. तर याला असं न करता आपण या पद्धतीने लिहू शकतो, 10चा हे वरचं वर लिहा, खालचं खाली लिहा, आणि याचा घन असल्यामुळे याला 3 लिहा, वरच्या साईडला 3 लिहा. हे जर नसेल समजलं तर एक स्टेप वाढून सांगतो कसं करायचं. अगोदर बघा, हे 1000च्या ठिकाणी मी 10चा घन लिहिला. ठीक आहे. इथं 2 लिहा आणि इथं 3 लिहा. म्हणजे हे होऊन जाईल घनमुळात 10चा पॉवर 6 म्हणजे 10चा पॉवर 6/3 म्हणजेच 10चा वर्ग म्हणजे 100. ठीक आहे. तर आपलं उत्तर ऑप्शन मध्ये 10चा वर्ग दिलेला आहे, म्हणून ऑप्शन नंबर ए आपलं उत्तर आहे. आपलं उत्तर येईल ऑप्शन नंबर ए. आता इथं बघा, इथं पॉवर सेम आहेत परंतु बेस वेगळे वेगळे आहेत. ठीक आहे. पॉवर सेम आहे परंतु बेस वेगळे वेगळे आहेत. त्याच्यामुळे आपण परंतु ही संख्या मोठमोठाली आहेत. जर आपण याचं घनमूळ काढायचा प्रयत्न केला तर आपल्याला अवघड होऊ शकतं. तर त्याच्यामुळे आपण एक काम करू, 216 हा कोणाचा घन आहे? 216 हा 6चा घन आहे. तर 216च्या जागी आपण 6चा घन लिहू शकतो या पद्धतीनं, आणि बाकीचं रेस्ट ऑफ द थिंग आपण जशात तसे ठेवणार आहोत. 512 कोणाचा घन आहे? 8चा घन आहे. तर हे 512 8चा घन लिहा, रेस्ट ऑफ द थिंग जशात तसं, बरोबर x वर्ग. बरोबर किती? x वर्ग. इथं x वर्ग लिहून टाका. मग बघा, हे 6 गुणिला 3, हे 3 इंटू 3 गुणिला 8चा पॉवर 3 इंटू 2/3, इथं पण 2/3 आणि इथं पण 2/3 बरोबर x वर्ग. हे 3 3 कटले, हे 3 3 कटले, तर हे झाले 6 इंटू 8चा वर्ग बरोबर x चा वर्ग. आपल्याला x ची किंमत काढायची, म्हणजे हे वर्ग वर्ग करून गेले, तर x बरोबर 6 8 48 होतील. ऑप्शन नंबर डी. ऑप्शन नंबर डी. बेसिकली इथं कोणते कोणते फॉर्म्युले यूज झालेत? इथं ए रेस टू एम ब्रॅकेट रेस टू एन इज इक्वल्स टू ए रेस टू एम इंटू एन, हा वाला फॉर्म्युला यूज झालाय. आणि त्याच्यानंतर ए रेस टू एम इंटू बी रेस टू एम बरोबर ए इंटू बी रेस टू एम, हा वाला एक फॉर्म्युला यूज झालाय. त्याच्यानंतर ए रेस टू एम बरोबर बी रेस टू एम असेल तर हे एम एम कॅन्सल आणि ए बरोबर बी, हा वाला पण फॉर्म्युला इथं यूज झालेला आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा, 4ला आपण असं लिहू शकतो 2चा वर्ग गुणिला 3/2 या पद्धतीनं, गुणिला 25ला आपण असं लिहू शकतो 5चा वर्ग गुणिला 3/2 बरोबर. इथं गुणिला नाही तर पॉवर आहे त्याचा, त्याच्यामुळे आपल्याला हे गुणाकाराचे चिन्ह टाकायला जमणार नाही, हा त्याचा पॉवर आहे. ठीक आहे. या पद्धतीनं बरोबर x आहे. तर नंतर आपल्याला x वर्ग काढायचा आहे. तिथं 2चा पॉवर 2 गुणिला 3/2, कारण पॉवरचं मल्टिप्लिकेशन होतं. 5चा वर्ग गुणिला 3/2 बरोबर x. हे 2 हे 2 कटतील, हे 2 हे 2 कटतील, तर हे होतील 2 गुणिले 5चा पॉवर 3 बरोबर x. ठीक आहे. तर 2×5 10, 10 म्हणजे किती? 10चा घन. इकडे झाला 10चा घन बरोबर x, परंतु आपल्याला x वर्ग काढायचा आहे, म्हणजे 10चा जो घन आहे त्याला 2 न गुणावं लागेल, म्हणजे आपलं उत्तर येईल x वर्ग बरोबर 10चा पॉवर 6. तर ऑप्शन नंबर बी हे आपलं करेक्ट उत्तर येईल. अगेन हा सोपा प्रश्न आहे. इथं ए रेस टू एम इंटू ए रेस टू एन बरोबर ए रेस टू एम प्लस एन वाला फॉर्म्युला यूज होईल, म्हणजे ए रेस टू 8 प्लस 6 भागिला ए रेस टू 15 झाले. ए रेस टू 8 प्लस 6 भागिला ए रेस टू 15 झालेले आहेत. तर 6 6 12 12 आणि हे किती झाले? 14 झाले, आणि खाली 15 झाले.
तर ए रेस टू एम डिवायडेड बाय ए रेस टू एन बरोबर ए रेस टू एम मायनस एन वाला फॉर्म्युला यूज होईल. म्हणजे ए रेस टू 14 वजा 15 हा वाला फॉर्म्युला यूज होईल. तर इथं झाला एचा पॉवर -1. एचा पॉवर -1 म्हणजेच किती 1 बाय ए. म्हणजे ए रेस टू मायनस एम बरोबर 1 अपॉन ए रेस टू एम हा वाला फॉर्म्युला यूज झाला. तर हे एवढे फॉर्म्युले इथं बघा यूज झालेले आहेत. तर आपलं उत्तर येईल ऑप्शन नंबर सी. ठीक आहे. यानंतरचा हा प्रश्न बघा ए रेस टू 3 इंटू ब्रॅकेट रेस टू 4. म्हणजे इथं कोणता फॉर्म्युला यूज होईल ए रेस टू एम ब्रॅकेट रेस टू एन बरोबर ए रेस टू एम इंटू एन. ठीक आहे. तर हे होतील ए रेस टू 3 इंटू 4 इंटू ए रेस टू इथं 2 इंटू वजा 6 बरोबर किती म्हणत आहे ते. तर याला असं करा हे 3 चौक 12 होतील गुणिला हे साइन दोन्ही -12 होतील. आता इथं हा वाला फॉर्म्युला ए रेस टू एम इंटू ए रेस टू एन बरोबर ए रेस टू एम प्लस एन. म्हणजे इथं होईल ए रेस टू 12 मायनस 12 म्हणजे एचा पॉवर 0 आणि एचा पॉवर 0 कोणत्याही संख्येचा पॉवर 0 असेल तर त्याचं उत्तर येते 1. म्हणजे ऑप्शन नंबर 1 म्हणजे डी येणार आहे. ऑप्शन नंबर डी येणार आहे. या ठिकाणी बघा x पॉवर 2. आता इथं ए रेस टू एम इंटू ए रेस टू एन बरोबर ए रेस टू एम प्लस एन वाला फॉर्म्युला यूज होईल. तर हे 2 + 5 होऊन जातील. छेदामध्ये x पॉवर -3 होऊन जाईल. तर हे होतील 5 आणि या सगळ्यांचं वर्गमूळ आहे बघा. या सगळ्यांचं आहे वर्गमूळ. तर हे होऊन जाईल 5 आणि 2 7 होतील आणि इथं -3 होईल. तर पुढच्या स्टेपमध्ये हे होईल हे -3 वर येऊन प्लस होतील तर 7 + 3 होतील या पद्धतीनं. म्हणजे हे होतील वर्गमुळात x पॉवर 10 म्हणजेच x पॉवर 10 भागिले 2 बरोबर x चा वर्ग 5. कारण वर्गमूळ काढलं तर छेदामध्ये 2 लिहावं लागते. वर्गमूळ काढलं तर छेदामध्ये 2 लिहावं लागते. तर आपलं उत्तर येईल ऑप्शन नंबर ए. ठीक आहे. हे पण लक्षात ठेवा खालचं जर मायनस असेल तर वर गेलं तर प्लस होते ते. हा प्रश्न चुकीचा आहे. इथं प्रश्न आहे 2 चा पॉवर 5 गुणिला 3 चा वर्ग वजा 2 चा पॉवर 5 हा प्रश्न होता बघा. हा प्रश्न इथं 3 चा वर्ग आहे 2 चा घन नाही. हा प्रश्न येतो बेसिकली. आता याला आपण सॉल्व्ह करू. तर आपण काय केलं 2 चा पॉवर 5 याला कॉमन काढलं तर हे होईल 3 चा वर्ग वजा 1 अशा पद्धतीनं. तर हे होईल 2 चा पॉवर 5 3 चा वर्ग किती 3 त्रिक 9 9 मधून 1 गेले 8 अशा पद्धतीनं. म्हणजेच हे झालं 2 चा पॉवर 5 गुणिला 2 चा घन. तर पुढच्या स्टेप मध्ये होईल 2 चा पॉवर 5 आणि 3 8 आणि हे झालं 2 चा पॉवर. आता जर वर्गमूळ काढायचं असेल तर जो काही पॉवर आहे त्याचं काय करावं लागतं अर्ध करावं लागतो. म्हणजे 8 चा अर्ध किती होईल 4 होईल. तर याचं उत्तर येईल 2 चा पॉवर 4 म्हणजे ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर सी. इथे थोडीशी तुम्हाला करेक्शन करायची. हे 3 चा वर्ग पाहिजे होता या ठिकाणी. तर इथं बघा आता 3 चा घन गुणिला 2 चा घन बरोबर अधिक 3 चा घन. तर जर आपण 3 चा घन कॉमन काढला तर हे होईल 2 चा घन अधिक 1. 2 चा घन अधिक 1 होईल. म्हणजे पुढच्या स्टेप मध्ये 3 चा घन गुणिला 2 चा घन किती होते 2 4 4 2 8 8 अधिक 1 होते. म्हणजे हे 3 चा घन गुणिला हे 8 आणि 1 9 9 म्हणजे किती 3 चा वर्ग. म्हणजे 3 चा पॉवर 3 आणि 2 5 होऊन जातील 5. म्हणजे ऑप्शन नंबर बी आपलं उत्तर येणार आहे. 3 चा पॉवर 5 होईल. या ठिकाणी आपण 5 चा घन कॉमन काढू शकतो या प्रश्नामध्ये. तर हे होईल 2 चा वर्ग अधिक 1. ठीक आहे 2 चा वर्ग अधिक 1 होऊन जाईल. तर 5 चा घन गुणिला 2 2 4 4 आणि 1 किती झाले 5 झाले. तर पुढच्या स्टेप मध्ये 5 चा घन म्हणजे 3 आणि 1 4 होऊन जातील. ए रेस टू एम इंटू ए रेस टू एन बरोबर ए रेस टू एम प्लस एन. तर 5 चा पॉवर 4 म्हणजे ऑप्शन नंबर डी आपलं उत्तर येईल. 5 चा पॉवर 4 म्हणजे ऑप्शन नंबर डी आपलं उत्तर येईल. 2 चा घन. ठीक आहे. आता इथं आपण 3 चा चौथा घात कॉमन काढू शकतो. तर 2 चा वर्ग वजा 1 या अशा पद्धतीने होऊन जाईल. 3 चा पॉवर 4 आपण कॉमन काढलाय. तर 3 चा पॉवर 4 बरोबर 2 चा वर्ग किती 4 वजा 1 म्हणजेच किती 3 चा पॉवर 4 गुणिले 4 मधून 1 गेले 3 तर 4 आणि 1 झाले 5. 3 चा पॉवर 5 येईल आपलं उत्तर. तर ऑप्शन नंबर ए आपलं उत्तर आहे 3 चा पॉवर 5. ते ए चा पॉवर 11 बघा. ए चा पॉवर 11 गुणिला
एचा पॉवर, आता या दोघांचा गुणाकार होईल तर 5 दुनी -10 होऊन जातील, भागीला एचा पॉवर -7 होईल. या आता इथे याला आपण असं लिहू शकतो, एचा पॉवर 11 वजा 10 भागीला एचा पॉवर -7, म्हणजे हे होतील एचा पॉवर 1 भागीला एचा पॉवर -7, मायनस वर होऊन प्लस होतील तर 1 + 7 होऊन जाईल हे, तर एचा पॉवर होईल 8. म्हणजे आपलं उत्तर येईल ऑप्शन नंबर बी, एचा पॉवर 8. हे आपलं उत्तर होऊन जाईल, ऑप्शन नंबर बी. त्यानंतरचा आपला प्रश्न आहे -2/7 चा पॉवर -5 ची गुणाकार व्यस्त संख्या पुढीलपैकी कोणती. तर बघा, गुणाकार व्यस्त संख्या म्हणजे काय असते. गुणाकार व्यस्त संख्या म्हणजे गुणाकार एक आला पाहिजेत. गुणाकार किती आला पाहिजेत, एक आला पाहिजेत. तर गुणाकार एक कधी येईल, जेव्हा त्यांचा पॉवर 0 होईल. कोणत्याही संख्येचा पॉवर 0 असल्यावर त्याचं उत्तर काय असते, एक येत असते. म्हणजे आपल्याला हे बघायचं की -2/7 चा पॉवर -5 याचा पॉवर 0 कसा होईल. आता याचा पॉवर 0 कसा होईल, तर -5 मध्ये जर आपण +5 केले, -5 मध्ये +5 केले तर याचं उत्तर 0 होऊन जाईल. अशा पद्धतीनं खालच्या संख्येचा पॉवर 0 होईल तर उत्तर 1 येईल. आता इथं म्हणजे आपल्याला सिम्पली काय करायचंय, -2/7 जे आहेत, -2/7 आहे, याचा पॉवर आपल्याला -5 दिलेला आहे, तर याचा गुणाकार आपल्याला -2/7 चा पॉवर +5 सोबत करावा लागेल. म्हणजे याचं उत्तर म्हणजे -2/7 चं उत्तर किती होईल, 0 होईल, आणि याचं उत्तर आपल्याला 1 भेटून जाईल. तर -2/7 चा पॉवर 5 ही याची गुणाकार व्यस्त संख्या आहे. परंतु -2/7 चा पॉवर 5 ही आपल्याला ॲज इट इज दिलेली आहे का ऑप्शनमध्ये, नाही. तर आपल्याला ऑप्शनमध्ये चेक करायचं आहे की कोणत्या संख्येचा पॉवर म्हणजे -2/7 चा पॉवर 5 च्या बरोबर राहील. आता बघा, इथं मायनस पाहिजेत आणि इथं प्लस आहेत, म्हणजे ऑप्शन नंबर इथं कटलं. ऑप्शन नंबर इथं उत्तर नाही त्याचं. ऑप्शन नंबर बी मध्ये पहा, इथं मायनस पाहिजेत. आता हे जे खालचे -2/7 चा पॉवर 5 आहे, याला वर जर नेलं अंशामध्ये तर हे होऊन जातील -2/7 चा पॉवर -5. आता -5 आणि पुन्हा -5 म्हणल्यावर -10 होतील ते, म्हणजे हे पण आपलं उत्तर नाही. त्याच्यानंतर ऑप्शन सी चेक करा. ऑप्शन सी चेक जर आपण केलं तर हे बघा, ऑप्शन सी ला आपण अशा पद्धतीने लिहू शकतो का, हे -7/2 चा पॉवर -5 आहे. तर समजा आपला जो प्रश्न आहे -2 चा पॉवर 7 त्याचा पॉवर 5 गुणिला, आता आपल्याला याला जर आपण -2/7 च्या पॉवर मध्ये लिहिलं, म्हणजे छेद अंशात छेदमध्ये घातला, छेद हा अंशामध्ये घातला, तर हे -7/2 कसे होतील, हे अशा पद्धतीने होऊ शकतात की -7/2 चा पॉवर हे किती आहेत, -5 आहेत. हे असं आहे. याला एक स्टेप आपण पुढे सॉल्व्ह करू. -2/7 चा पॉवर -5 गुणिला याचा अंश छेद आणि छेदांशमध्ये टाकला तर हे -2/7 चा पॉवर हे -5 च्या जागी +5 होऊन जातील. आपण काय केलं, याचा अंश छेद आणि छेदांशामध्ये घातला, असं कन्व्हर्ट केलं याला. आता याचा झाला बेस सेम आणि पॉवर एक -1 प्लसमध्ये, म्हणजे याचं उत्तर आलं -2/7 चा पॉवर 0, म्हणजे उत्तर आलं 1, म्हणजे आपली ही गुणाकार व्यस्त संख्या आहे की नाही. बेसिकली तसं त्यांनी काय केलं, a/m चा पॉवर समजा जर -1 असेल तर याचा अंश आणि छेद जर इंटरचेंज करायचा असेल तर याचा पॉवर +1 होऊन जातो. या पद्धतीनं फॉर्म्युला त्यांनी यूज केलेला आहे. ठीक आहे. आता -5/9 चा पॉवर -3 ची गुणाकार व्यस्त संख्या, तर सिम्पली याची गुणाकार व्यस्त संख्या काय येणार आहे, हे जे आहे याचा गुणाकार आपल्याला -5/9 चा पॉवर +3 सोबत करावा लागेल. म्हणजे -3 +3 0 होतील आणि हे होऊन जातील -5/9 चा पॉवर 0, तर याचं उत्तर 1 येईल. तर आपल्याला याची किंमत पाहायची कोणासोबत म्हणजे मॅच करते. तर -5/9 ची किंमत त्याचा पॉवर +3 आला पाहिजे. तर या कंडिशनमध्ये बघा, -5/9 छेदामध्ये आहेत, ते जर अंशामध्ये आणले तर +3 होऊन जातील. ठीक आहे. आता रेस्ट ऑफ द ऑप्शन जर आपण चेक केले तर -9/5 आहे. पण समजा ऑप्शन नंबर बी चेक करा एकदा. तर ऑप्शन नंबर बी तर येणार नाही त्याचं. काय येणार नाही? कारण इथं जरी -3 आणि +3 असले तर आतलं तर हे 5/9 आणि 9/5 आहे. त्याच्यामुळे हे उत्तर नाही. आता हे -3 इथं -3 आहे. ऑप्शन नंबर सी चेक करू आता बघा. प्रश्न आहे -5/9 चा पॉवर -3 गुणिला, इथं इथं आपल्याला काय पाहिजे, -5/9 पाहिजेत, आणि जर आपण -9/5 ला 5/9 मध्ये कन्व्हर्ट केलं तर -3 चं काय होईल, +3 होईल, आणि मायनस प्लस हे 0 होऊन जातील, म्हणजे आपलं ही त्याची गुणाकार व्यस्त संख्या आहे. तर सी बरोबर आहे बघा. आता
तुम्ही म्हणसाल ए बरोबर का नाही. ठीक आहे, तर ए बरोबर का नाही, तर त्याचं उत्तर बघा, -5/9 ला जर आपण अंशामध्ये आणलं तर हे काय होऊन जातील, हे होऊन जातील बघा. जर आपल्याला अंश छेद एचा पॉवर -n असेल तर हे पुढच्या स्टेप मध्ये जाऊन एचा पॉवर +n होते. ठीक आहे, तर हे होऊन जाईल ऑप्शन नंबर ए -5/9 चा पॉवर 3 होऊन जाईल, आणि याचा गुणाकार -5/9 चा पॉवर सोबत -3 सोबत. तर याचं हे पण उत्तर येते बघा. दोन्ही उत्तर येतात, ऑप्शन नंबर ए पण येते आणि ऑप्शन नंबर सी पण येते. राईट. तर आपल्याला म्हणलं कोणती गुणाकार बेस संख्या नाही ते ओळखायचंय. ठीक आहे, तर ही तर आहे, ही पण आहे, आणि आता ही पण येईल -5/3 चा पॉवर 9 ही पण येईल. म्हणजे आपल्याला ही गुणाकार बेस संख्या नाही, त्याच्यामुळे आपलं उत्तर ऑप्शन नंबर बी आहे. हे व्यवस्थित वाचायचं, नाही विचारलं होतं तर ऑप्शन नंबर बी आपलं उत्तर येईल. आता बघा 0.00081 बरोबर किती, तर याला आपण असं लिहू शकतो का, 81 गुणिला पॉईंट नंतर किती अंक आहेत, 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे, म्हणजे हे 10 चा पॉवर -5 झाला. ठीक आहे, आणि 81 म्हणजे 3 चा पॉवर किती, 3 चा पॉवर 81 म्हणजे 9 चा वर्ग आहे बघा. तर आपलं हे आपलं उत्तर आहे बेसिकली. ते आपण मॅच करायचं की कोणत्या याचं उत्तर काय ते. 3 चा पॉवर 4 काय येईल, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, 9 9 81, 3 चा पॉवर 4 81 येते, आणि 10 चा पॉवर 5 म्हणजे 1 2 3 4 5. तर इथं 0.0081 येणार नाही, म्हणजे हे उत्तर नाही. याला आपण मॅच करून पाहू. 0.09 चा गुणाकार किती येईल, 0.081 येईल, आणि हे किती, 10 चा पॉवर किती आहे, -3 आहेत, म्हणजे 0.001 आहे. तर हे होऊन जातील 0 पॉईंट हे 3 आणि हे 3 किती होतील, 6. याचं उत्तर 9981 ना, तर 0.81 येईल, 0.081 नाही येणार. ठीक आहे, कारण दोनच अंक येतील ना. तर हे होतील बघा 3 आणि ते 2 5, म्हणजे 1 2 3 4 5 बरोबर आहे. तर हे याचं उत्तर आहे 4 5. ऑप्शन नंबर बी त्याचं उत्तर आहे. ऑप्शन नंबर सी चेक करा, हे किती होतील, 9981, आणि 10 चा पॉवर -3 म्हणजे 0.001. त्याचं उत्तर यायला 0.081, म्हणजे हे आपलं उत्तर नाही. आणि याला चेक करा, 0.3 चा पॉवर 4, तर 3 त्रिक 9 आणि 3 त्रिक 9 9981, हे झाले 81, आणि हे पॉवर 4 आहे म्हणजे पॉईंट पण 4 वेळेस जाईल. तर हे होईल 0.0001 गुणिला 10 चा पॉवर 1 म्हणजे 10. तर बघा, हा एक अंक आणि हा एक पॉईंट एका अंकानं पुढे जाईल, म्हणजे हे होईल 81 गुणिला 0.001, तर हे होतील 0.081, म्हणजे आपलं हे पण उत्तर येणार नाही. तर आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. आपलं उत्तर किती आहे, ऑप्शन नंबर बी. पुढील पैकी कोणता पर्याय 0.000064 ची किंमत दर्शवत नाही म्हणते. ठीक आहे, आता हे बघा, याला जर आपण सॉल्व्ह केलं तर 8 8 64 होतात. आता पॉईंट नंतर किती अंक आहेत, तर 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे, 6 आहे, म्हणजे 10⁻⁻6 आहे. तर हे याची किंमत दर्शवते, राईट, हे दर्शवते. तर हे आपलं उत्तर आहे का, हे आपलं उत्तर नाही. आता इथं बघा, हे 4 चौक 16 16 चौक 64 झाले. आता पॉईंट नंतर एक अंक आहे आणि त्याचा घन आहे, म्हणजे हे 0.001 होऊन जाईल, 3 वेळेस होऊन जाईल ते, आणि 10 चा पॉवर -3 म्हणजे 0.001 होऊन जाईल. तर बेसिकली हे पण झालं 64 गुणिले 10 चा पॉवर -6. तर हे पण याची किंमत दर्शवते, म्हणजे हे आपलं उत्तर नाही. त्याच्यानंतर हे बघा, 0.2 चा आपल्याला 6वा घात करायचा आहे. तर बेदुनी 4 4 दुनी 8, बेदुनी 4 4 दुनी 8, आणि 8 8 64, म्हणजे हे झाली 64. आणि आता पॉईंट एक 6 वेळेस, म्हणजे 0.000001 येईल, 1 2 3 4 5 6 गुणिला 0.1, म्हणजे हे 7 झालेत. तर हे आपल्याला तर 6च पाहिजे होते ना, राईट. तर हे किंमत दर्शवत नाही, म्हणजे आपलं हे उत्तर येईल. आता याला पण चेक करा, हे 8 8 64 होतील, आणि पॉईंट नंतर 0.01 होईल, आणि हे 10 चा पॉवर -4 आहे. तर हेच होईल 64 गुणिला 0.01 गुणिला 0.0001. तर हे एक्झॅक्टली काय झालं, हे 4 आणि 2 6 झाले. ठीक आहे, तर हे पण दर्शवते आपलं उत्तर, म्हणजे आपलं हे उत्तर नाही. तर आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. आता बघा, हे कोणाची किंमत, कोण किंमत दर्शवत नाही, तर 729 आणि त्याच्यापुढे 3 शून्य आहेत बघा. याला सॉल्व्ह करा, तर हे 9 9 81 81 गुणिला 9 729 झालेत, 729 झालेत. आता हे 3 अंक आहे, म्हणजे 0.001 झालाय, आणि हे 10 चा पॉवर 5 आहे, म्हणजे 1 2 3 4 5 झालेत.
तर बघा पॉईंट नंतर 1 2 3 अंक आहेत, म्हणजे त्यातले 3 शून्य गायब करावं लागतील. तर हे झालं 729 डबल झिरो झालेत. आता इथं बघा याचं उत्तर काय येईल, 9 9 81 81 गुणिले 3 729 झालेत. आणि हे 10 वरचे 3 शून्य म्हणजे हे 3 शून्य, तर हे तर दर्शवते. ठीक आहे, म्हणजे हे उत्तर नाही त्याचं. आता 27 चा वर्ग 729च होते, 729 होते. पण पॉईंट नंतर एक अंक आहे त्याचा वर्ग आहे, म्हणजे 0.01 झालं. आणि 10चा पॉवर 5 आहे, म्हणजे 1च्या पुढे आपल्याला 5 शून्य द्यावे लागतील. तर हे 2 आणि हे 2 कटतील. तर हे झाले 729 डबल झिरो, म्हणजे हे पण दर्शवते. ठीक आहे, म्हणजे हे पण उत्तर नाही. आणि आता हे बघा 3चा पॉवर 6 म्हणजे अगेन 3चा वर्ग 9 आणि 9चा घन 729, म्हणजे 729च येईल. आणि त्याच्या पुढं 10चा घन म्हणजे 1000 असं. तर हे 729 टिबल झिरो, तर हे पण दर्शवतं, म्हणजे हे पण उत्तर नाही. तर आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए. आता हे 64,000 ची किंमत दर्शवते हे पाहायचंय. तर 4 चौक 16 16 चौक 64, म्हणजे 4चा घन झाले 64. आता 0.1 चा घन म्हणजे 0.001 आहे. आणि 10चा पॉवर 6 म्हणजे 1 2 3 4 5 6 आहेत. बघा ठीक आहे. तर पॉईंट नंतरचे 3 अंक म्हणजे हे 1 2 3 कटतील आणि हे कटतील. तर याचं उत्तर झालं 64 आणि त्याच्या पुढे 3 झिरो. हे 3 झिरो झाले. ठीक आहे. आता हे आपण सॉल्व्ह केलं. आता बाकीचे हे दर्शवते. आता आपण बाकीचे ऑप्शन चेक करू. तर 0.4 चा घन किती होईल? तर ऑब्व्हियसली 4चा 4 चौक 16 16 चौक 64 आणि 1 चा घन 3, तर या पद्धतीनं. आणि 10चा चौथा पॉवर 1 2 3 4 होईल. ठीक आहे. ते 3 आणि हे 3 कटून जातील. तर हे याचं उत्तर येईल किती होईल? 640. म्हणजे हे दर्शवते का? तर हे दर्शवत नाही. आता हे बघा 64चा वर्ग 64चा वर्ग म्हणल्यावर 64 येणारच नाही ना, त्याच्यामुळे हे पण दर्शवत नाही. आणि आता हे बघा 8 8 64 येईल आणि पॉईंट 1 चा वर्ग 0.01 होऊन जाईल आणि 5वा घात म्हणजे 0.1 2 3 4 5 होईल. तर हे कधीच म्हणजे 10च्या पट्टीत जाणार नाही, पॉईंट मध्येच येईल. तर हे पण दर्शवत नाही, म्हणजे आपलं उत्तर येईल ऑप्शन नंबर ए. आता हा एक प्रश्न थोडासा ज्याचा बेस थोडासा वेगळा आहे, तर हा आपण बघून घेऊ. ते 8 8 64 होईल का? तर आपण याला 2च्या पॉवर मध्ये लिहिलं तर बघा 4 चौक 16 16 चौक 64, म्हणजे 4चा घन आहे. 64 म्हणजे काय? तर 4चा घन आहे आणि 4 म्हणजे 2चा वर्ग आणि त्याचा घन म्हणजे 2चा पॉवर 6 आहे. तो 64 म्हणजे किती आहे? 2चा पॉवर 6 आहे. तर याला मी 2चा पॉवर 6 असं लिहितो आणि त्याचा वर्ग आहे तो. आता 81 म्हणजे 3 त्रिक 9 9 9 81 9 9चा वर्ग. ठीक आहे. आणि 9 म्हणजेच काय? 3चा वर्ग, म्हणजे हे किती झाला? 3चा चौथा घात झाला. 81 म्हणजे 3चा चौथा घात झाला आणि त्याच्या डोक्यावर किती आहेत? त्याच्या डोक्यावर पुन्हा 3 आहेत. खाली हा 3चा 5वा पॉवर, हे 4च्या ठिकाणी मी 2चा वर्ग लिहू शकतो आणि त्याचा चौथा पॉवर गुणिला 3चा घन जो आहे तो 3चा 5वा पॉवर जसा तसा लिहावा लागेल. म्हणजे हे झालं 3चा पॉवर x गुणिला 2चा पॉवर y झालं. आता जर आपण याला सॉल्व्ह केलं तर हे होतील sin दोन्ही 12 आणि खाली 4 दोन्ही 8 वर येऊन मायनस होऊन जातील आणि पुढच्या स्टेपमध्ये हे 4 त्रिक 12 होतील आणि खालचे 5 वर जाऊन मायनस होतील. तर हे झालं समजा 3चा पॉवर x गुणिला 2चा पॉवर y. तर 12तून 8 गेले 4 आणि 3 हे 12तून 5 गेले, तर 12तून 2 गेले 10, 10तून 3 गेले 7 7 आणि इकडे 3चा पॉवर x गुणिला 2चा पॉवर y. जर आपण याच्यामध्ये कम्पेअर केलं ते 3चं 3 सोबत आणि 2चं 2 सोबत, तर x आणि y ची किंमत आपल्याला 7 आणि 4 दिसेल. ठीक आहे, 7 आणि 4 दिसेल. तर x प्लस y मग किती होऊन जातील? 8 9 10 11 11 येईल याची किंमत 11. ठीक आहे. तर याच्यातले ऑप्शन चुकीचे दिलेले आहेत. x आणि y ची जी किंमत आहे ती 11 येणार आहे, 11. ठीक आहे, इथं 11 करा, हे ऑप्शन चुकीचे येतो. 0.20 भागीला 1000 बरोबर 2025 गुणिला 10चा पॉवर -7. तर हे किती आहे? तर बघा आता आपल्याला काय म्हणलंय 0.0, हे याची तर गरजच नाही, कारण आपल्याला असंही कळतं की पॉवर मायनस 1 2 3 4 4 अंक आहे आणि हे 3 अंक आहे, म्हणजे 7 अंक झाले. बरोबर आहे.
आता याचं उत्तर किती येईल? तर बघा, ठीक आहे, 202.5 भागिले 1000 याला आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे? 2025 मध्ये. तर आधी तर 202.5 गुणिला हे 10चा पॉवर खाली जे छेदामध्ये 3 आहेत ते वर अंशामध्ये जाऊन -3 होतील. ठीक आहे. आणि याला 202.5 ला आपण 2025 गुणिला 0.1 असं लिहू शकतो. ठीक आहे. तर हे होऊन जाईल 2025 गुणिला 10चा पॉवर हे 3 आणि हा 1 -4. -4 म्हणजे आपलं उत्तर येईल ऑप्शन नंबर बी, -4. आता या ठिकाणी बघा सेम त्याच टाईपचा प्रश्न आहे. तर हे 128.5 गुणिला 10⁻³ बरोबर 0.01285 भागीला किती येतात ते आपल्याला चेक करायचे. ठीक आहे. तर वाटल्यास हे x ला इकडे पाठवा, यायला इकडे पाठवा. तर हे x बरोबर होऊन जाईल 0.01285 भागीला, आता इथं किती येतो? 128.5 गुणिले 10चा पॉवर -3. -3 वर जर गेले तर +3 होऊन जातील. आणि +3 जर झाले तर 0.01285 गुणिला हे असे 1000 होऊन जातील. आणि खाली किती आहे? 128.5. तर बघा आता आपल्याला हा पॉईंट किती अंकानं पुढे न्यायचा आहे? हे आधी याला सॉल्व्ह करू. हे तिथं 3 शून्य आहेत म्हणजे हा पॉईंट 3 अंकानं पुढे जाईल. 1, 2, 3. तर हे होईल 12.85. ठीक आहे. कारण इथं 3 शून्य आहेत. हा पॉईंट 1, 2, 3 3 अंकानं पुढे जाईल. तर 12.85 भागीला 128.5 आहे. तर 12.85 ला आपण कसं लिहू शकतो 128 च्या फॉर्म मध्ये? त्याला आपण असं लिहू शकतो की 128.5 गुणिला 0.1 असं लिहू शकतो. कारण हे याचं उत्तर काय होईल मग 12. आता बघा हे इथं बऱ्याच लोकांना कन्फ्युजन होतं. तर कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही. वर किती आहेत खाली, आणि जर तुम्हाला वर आणि खालचं असं जर कळत नसेल तर एकदम सोपं काम करून टाकायचं. जर तुम्हाला पॉईंट मागं पुढं करताना जास्त प्रॉब्लेम येत असेल तर काय करायचं, हे 1285 याला डायरेक्ट 1285 लिहून टाका. म्हणजे हे 10चा पॉवर -2 झाला. ठीक आहे. कारण पॉईंट नंतर 2 अंक आहेत. खाली बघा 128.5 आहे तर याला पण 1285 लिहा. इथं 10चा पॉवर -1 लिहा. कारण पॉईंट नंतर 1 अंक आहे. हे कट करून टाका. हे -1 वजन +1 होतील. -2 + 1 होतील. तर याचं उत्तर येईल 10चा पॉवर -1. म्हणजे ऑप्शन नंबर ए आपलं उत्तर येईल. 10चा पॉवर -1. आता हे बघा मायनस म्हणजे आपलं उत्तर तर 4 चौक 16, 4 चौक 16, 16 चौक 64. म्हणजे याचं उत्तर झालं 4 चौक 16 आणि 4 चौक 16 आणि 16चा वर्ग 256. तर आता मायनसचा वर्ग कशामध्ये होईल? प्लस मध्ये होऊन जाईल. ठीक आहे. कारण मायनस संख्येचा जर इव्हन पॉवर असेल तर ते प्लस होऊन जातं. आणि 7चा 7 7 49. 49चा वर्ग जर आपण काढला तर 49चा वर्ग आपण बेस 50च्या मेथडनं काढू. 1 2 3 4. तर 1चा वर्ग 1 आणि 25 मधून 1 गेले 24. 2401 राईट. तर 7चा चौथा घात 2401 येते. गुणिला हे 2401 भागीला 256. तर हे कटून गेले. आपलं उत्तर आलं 1. ऑप्शन नंबर डी 1. तर आपलं प्लस मध्ये येईल कारण निगेटिव्ह संख्याचा जर समसंख्या पॉवर असेल किंवा इव्हन संख्या पॉवर असेल तर ते पॉझिटिव्ह होऊन जातं. आपला प्रश्न आहे -4/5 चा पॉवर -5. तर बघा इथं एक हिंट दिलेली आहे. आपण अगदी सॉल्व्ह करून घेऊ. हे 31-25 म्हणजे आपण याला असं लिहू शकतो का? 31-25 म्हणजे नक्कीच हे 5च्याच फॉर्म मध्ये असणार आहे. तर बघा जर आपण 31-25 ला 25 ने डिवाइड केलं तर 25 एक 25 राहिले 6, 25 दोन्ही 50 राहिले 12, 25 5 1600. 125 गुणिले 25 होऊन जातील. आणि 125 म्हणजे किती? 5चा घन आहे. आणि 5चा वर्ग आहे म्हणजे हा नक्कीच 5चा पॉवर 5 आहे. ठीक आहे. हे झालं 31-25चं. आता आपण 1024चं पाहू. 1024चं जर आपण हे 4चा पॉवर येऊ शकते है ना. याला आपण जर 4 ने डिवाइड केलं तर हे किती होतील? 4 दुनी 8, 4 पंच 20, 4 सक 24 राईट 256. आणि 256 म्हणजे किती? 16 गुणिले 16 होतात. आणि हे 4 आहेत. तर हे 4चा वर्ग गुणिला 4चा वर्ग गुणिला 4 म्हणजे हे किती? 4चा पॉवर 5 आहे. म्हणजे दोन्ही संख्या एकमेकांच्या पॉवरच आहेत. आता इथं एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. कोणत्याही संख्येचा पॉवर जर -5 असेल, जसं आता इथं -4 गुणिला -4 गुणिला -4 गुणिला -4 गुणिला -4.
ते मायनस मायनस प्लस, हे मायनस मायनस प्लस आणि हे एक मायनस, म्हणजे शेवटी याचं उत्तर किती कशामध्ये येणार आहे? मायनस मध्ये जाणार आहे. तर वरच्याचं उत्तर जाणार आहे -1024 मध्ये, अशा पद्धतीनं. ठीक आहे. खालच्याचं उत्तर जर 5चं जर बघितलं तर आता बघा, काही लोक याच्यामध्ये थोडीशी चूक करतात, तर ती चूक आपल्याला करायची नाही. कोणती चूक बघा, तिथे लक्ष द्या. पहिले सर्वप्रथम आपण काय करू, सर्वप्रथम आपण हा निगेटिव्ह पॉवर गायब करून टाकू. हा जो निगेटिव्ह पॉवर आहे, निगेटिव्ह पॉवर जर गायब करायचा असेल तर अंश छेदामध्ये लिहायचा, छेद अंशामध्ये लिहायचा. ठीक आहे. तर हा निगेटिव्ह पॉवर काय होऊन जाईल? पॉझिटिव्ह होऊन जाईल. मग हे डिवाइड करा आणि मग हे 31 25 जशाल तसे आणि खाली 1024 जशाल तसे. आता 5चा पॉवर 5 म्हणजे आपल्याला माहित आहे की ते, तर आता याला भागाकारचं चिन्ह जर काढायचं असेल तर 5चा पॉवर 5 करा, -4चा पॉवर 5 करा, गुणिला वर 1024 करा. वर किती करायचे आपल्याला? 1024 आणि खाली करायचे 31 25. तर आता बघा, याच्यामध्ये निगेटिव्ह संख्येचा पॉवर जर विषम संख्या असेल तर त्याचं उत्तर निगेटिव्ह मध्ये जातं. तर हे कसं जातं वाटल्यास मी तुम्हाला इथं प्रूव्ह करून दाखवतो. -4 गुणिला -4 गुणिला -4 गुणिला -4 गुणिला -4. हे मायनस मायनस प्लस, हे मायनस मायनस प्लस आणि हे एक मायनस, तर शेवटी मायनस मध्ये जाणार आहे ते. तर हे सगळे समजा 5चा पॉवर 5 झाला 31 25, कारण मी इथं प्रूव्ह केलं होतं. खाली 4चा पॉवर 5 म्हणजे 1024, ते -1024 होतील, जसं मी इथं प्रूव्ह केलं होतं. आणि वर किती आहे? 1024 आणि 3 1 25. तर हे कटले, हे कटले, हे कटले, हे कटले, याचं उत्तर आलं -1. तर याचं उत्तर येईल ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर सी येईल. 27चा वर्ग, हे तर सोपं गणित आहे. 27 म्हणजे याला 9 त्रिक 27 असं लिहू शकतो. 9 त्रिक 27 त्याचा वर्ग करून टाका. याला 6ला बघा, 6ला 2 आणि 3च्या फॉर्म मध्ये लिहा. तर बेत्रिक 6 लिहा आणि त्याचा काय करा? घन करा. आणि या 4ला पण 2च्या फॉर्म मध्ये लिहा. तर 2चा वर्ग गुणिला 2. आता इथं नाही का, मी एक म्हणजे इनडायरेक्टली ट्रिक यूज केली. कोणती ट्रिक यूज केली? या 27च्या ऐवजी दुसरे पण पडू शकले असते, पण तुम्ही मुद्दाम 9 आणि 3च का काढले? कारण खाली मला 9 आणि 3 दिसलेत. हे 6च्या अवयव पण दुसरे पडू शकले असते समजा, परंतु मी 2 आणि 3च का वापरले? कारण मी खाली 2 आणि 3 दिसले. या 4च्या जागी आपण 8 पण लिहू शकलो असतो. 4चा वर्ग 16, 8 दुनी 16 पण करू शकलो असतो, पण त्यात माझा काही फायदा होणार नाही. छेदामध्ये बघायच्या संख्या कोणत्या आहेत आणि त्या फॉर्म मध्येच कन्वर्ट करायचं. छेदामध्ये मला फक्त 9, 2 आणि 3 दिसलेत, म्हणून मी पूर्ण वरचा प्रश्न 9, 2 आणि 3 मध्येच लिहिलाय. ठीक आहे, हे आपल्याला कळायला पाहिजे. आणि खाली आहे 9चा घन, 2चा 8वा पॉवर, 3चा दुसरा पॉवर. तर बघा, आता वर आपण जर पॉवर सेपरेट केले तर हे 9चा पॉवर 2 होऊन जाईल, 3चा पॉवर 2 होऊन जाईल, 2चा पॉवर 3 होऊन जाईल, 3चा पॉवर 3 होऊन जाईल आणि 2चा पॉवर 4 होऊन जाईल. ठीक आहे, 2चा पॉवर काय होईल? 4 होईल. आता खाली बघा, 9चा पॉवर 3 आहे, 2चा पॉवर 8 आहे आणि 3चा पॉवर 2 आहे. आता जर मी म्हणजे पॉवरला आपला ज्याला ज्याचं त्याच्यासोबत ऍडजस्ट केलं तर 2 आणि हे 3 आहेत, म्हणजे हे 2 वजा 3 होतील 9च्या पॉवर सोबत. 3 कुठं कुठं आहेत? 3 इथं आहेत, 3 इथं आहेत, 3 इथं आहेत. 2 3 हे 2 आणि 3 झाले 5. वरच्यांची बेरीज होते आणि खालच्याची वजाबाकी होते, म्हणजे खालचे 2 वर येऊन मायनस मध्ये झाले. 3चा कार्यक्रम समाप्त झाला. आता राहिला 2चा कार्यक्रम. तर हे वरचे 3 आणि 4 जे आहेत यांची 3 आणि 4 7 झालेत आणि खालची जे 8 आहेत ते वर येऊन वजाबाकीमध्ये जातील. तर हे झाले 2 मधून 3 गेले म्हणजे 9चा पॉवर -1 झाला आणि हे 3चा पॉवर 5 मधून 2 गेले 3 झालेत आणि हे 2चा पॉवर -1 झाला. तर बघा, आता इथं हे आपण याला असं लिहू शकतो, 9चा पॉवर 1 -1 म्हणजे छेदामध्ये 9 गेलेत. हे 3 त्रिक 9, 9 त्रिक 27 झालेत आणि हे 2चा पॉवर 1 -1 म्हणजे 2 पण छेदामध्ये गेले. तर हे झाले 9 त्रिक 27, म्हणजे आपलं उत्तर झालं 3/2. 3/2 ऑप्शन नंबर डी आपलं उत्तर झालं 3/2. इथं पण बघा 3 5 आणि 4 आहेत, म्हणजे वर पण आपल्याला 3 5 4 आणणं लागतील. त्या 9च्या ठिकाणी जो सुरुवातीला 9 दिलेले आहेत याच्या ठिकाणी जर मी 3चा वर्ग लिहिला आणि कंसाचा किती पॉवर आहे? 3 पॉवर आहे. या 15च्या ठिकाणी मी जर 5 त्रिक 15 लिहिले किंवा 3 5 15 लिहिले तर कंसाचा घन आहे असा. म्हणजे बघा, आपल्याला डिवाइड कसं करायचंय? आता याला साइन दोन्ही 12 लिहिलं तर आपला काही फायदा होणार नाही. छेदामध्ये 4 आणि 3 दिलेले आहेत, म्हणून याला 4 त्रिक 12च लिहायचे किंवा 3 चौक 12 समजा, जे म्हणजे छेदामध्ये जाऊन कटले पाहिजेत, तर आपला फायदा होईल.
हे 3चा पॉवर 12, 5चा पॉवर 2 आणि 4चा पॉवर 3. मग हे होतील 3 दोन्ही 6 होतील. त्याच्यानंतर हे 3चा पॉवर 3 होईल आणि 5चा पॉवर 3 होईल. त्याच्यानंतर 3चा पॉवर 3 होईल आणि 4चा पॉवर 3 होईल. म्हणजे आपण एक अंश सॉल्व्ह केला आहे. खाली बघा 3चा पॉवर 12 गुणिला 5चा पॉवर 2 गुणिला 4चा पॉवर 3. आता ज्याचं त्याचं लिहून टाका. म्हणजे 3चं लिहून टाकू. वर जे असतील ते अंशामध्ये असणाऱ्यांची बेरीज होते. तर म्हणजे हे 3चा पॉवर 6, हे 3 आणि हे 3 यांची बेरीज होईल. 6 आणि 3 9, 9 आणि 3 12. वर झाले 12 आणि खालचे 12 वर येतील तर ते -12 झाले. ठीक आहे. त्याच्यानंतर 5चं सॉल्व्ह करा. तर वर आहे 3 त्यामुळे 3 प्लस खाली आहे 2 म्हणजे ते मायनस. आता 5चाही कार्यक्रम समाप्त झाला. ठीक आहे. राहिला किती 4चा, हे 4चा 3 4चा 3 म्हणजे 3 - 3 करा वाटल्यास. तर हे 12 मधून 12 गेले 0, 3चा पॉवर 0 म्हणजे उत्तर आलं 1. तर याला आपण पूर्णपणे इग्नोर करा. हे 4 मधून 3 मधून 3 गेले 0, 4चा पॉवर 0 म्हणजे 1. तो ह्याला पण इग्नोर करा. 3 मधून 2 गेले 1, तर 5चा पॉवर 1 म्हणजे 5. तर उत्तर आलं बी. कोणत्याही संख्येचा पॉवर 0 असेल तर उत्तर 1 येतं आणि 1 न कोणत्याही संख्येला गुणलं तर उत्तर तीच संख्या येते. म्हणजे असं करायचं. त्याचं उत्तर आलं 5. आता बघा 48 आणि 4 याला आपण 12च्या फॉर्म मध्ये लिहा. तर 12 1 12 12 2 24 12 3 36 12 चौक 48. तर हे याला 12 गुणिले 4 लिहा आणि त्याचा घन करा. गुणिला 4चा घन डिवायडेड बाय 2चा पॉवर 8. ठीक आहे. 2च्या पॉवर 8 ला आपण असं लिहू शकतो का 2चा वर्ग झाला आणि त्याचा घन. नाही, वर आपल्याला 4 लिहिलं लागतील 4 कारण 4 दुनी 8 होतात असं. हे 2चा पॉवर 8 ला आपण असं लिहिलं गुणिले 12चा घन केलाय. आता हे 12चा घन झाला, 4चा घन झाला, इकडे 4चा घन झाला, खाली बेदोनी 4 होतील 4चा पॉवर 4 झाला आणि 12चा घन झालाय. हे 12चा घन डायरेक्टली काटू शकता. आता पहा 4 वर किती आहे 3 आणि 3 6 झालेत आणि खाली किती आहे 4 झालेत. म्हणजे 6 मधून 4 गेले 2 झालेत. तर 4 चौक 16. 4चा वर्ग आहे का ऑप्शन मध्ये? आहे. ऑप्शन नंबर सी. तर बघा 18 खाली किती आहेत 9 दोन्ही 18 म्हणजे 18 ला आपण 9 आणि 2च्या फॉर्म मध्ये लिहू शकतो. तर 9 दोन्ही 18 करा. 18चा घन आहे म्हणजे इथं पण घन करा. हे 15 म्हणजे याला किती द्या 5 त्रिक 15 करता येईल. ठीक आहे. 5 त्रिक 15 करा आणि त्याचा वर्ग करा. खाली 9चा चौथा घात करा, 5चा तिसरा घात आणि 2चा चौथा घात. तर बघा हे 9चा घन झालाय, त्याच्यानंतर 2चा घन झाला, त्याच्यानंतर 5चा वर्ग झाला, 3चा वर्ग झाला, खाली 9चा पॉवर 4 झाला, 5चा घन झालाय आणि 2चा पॉवर 4 झालाय. तर बघा आता हे खाली 9चा पॉवर 4 आहे आणि वर 3 त्रिक 9. तर सिंपली बघा हे 9चा पॉवर 3 आणि हे 3चा वर्ग किती 9 म्हणजे 3 आणि 1 4 झालेत. तर हे 9चा पॉवर 4 आणि हा 9चा पॉवर 4 कटून गेला. ठीक आहे. मग आता राहिलं काय 2 आणि 5च राहिलं फक्त. तर 2चा पॉवर वर किती आहे 3 आहे आणि खाली किती आहे 4 आहे. तर खालचे आपण मायनस मध्ये लिहिले. 5चा पॉवर वर 2 आहेत आणि खाली किती आहेत मायनस, खाली 3 आहेत. तर खालीचे 3 वर गेल्यावर मायनस मध्ये झालेत. तर हे झाले 3 मधून 4 गेले -1 आणि हे 2 मधून 3 गेले -1 म्हणजे हे झालं 1/10. छेदामध्ये याच्यामध्ये एक स्टेप वाढून लिहा असं. तर आपलं उत्तर येईल 1/10. 1/10 ऑप्शन मध्ये आहे का? नाही. म्हणजेच किती 0.1. तर आपलं उत्तर येईल ऑप्शन नंबर डी 0.1. आपलं उत्तर 0.1 म्हणजे ऑप्शन नंबर डी. आता हे 27चा वर्ग बघा. 27ला आपण कशा पद्धतीने लिहितो? इथं 12 आणि 15 आहेत म्हणजे 3 चौक 12 3 5 15. याला 3च्या फॉर्म मध्ये लिहिलं लागलं 27ला. तर बघा 27 जर चा विचार केला तर 3 त्रिक 9 9 त्रिक 27 म्हणजे 3चा घन येतो. तर 3चा घन लिहिला 3 त्रिक 9 9 त्रिक 27 आणि त्याचा वर्ग लिहिला. आता हे 64ला जर मी डायरेक्ट 2च्या फॉर्म मध्ये लिहिलं, ठीक आहे, 64 म्हणजे किती होतात 8 8 64 होतात आणि हे 2चा घन आणि 2चा घन म्हणजे 2चा पॉवर 6 झालाय. तर 64 म्हणजे 2चा पॉवर 6 झालाय आणि त्याचा वर्ग. एकदम बेसिक अवयव मध्ये मी पाडले कारण कॅल्क्युलेशन सोपं जातं. 12ला आता 3 गुणिला 2 गुणिला 2 असं करा. 3 दोन्ही 6 आणि 6 दोन्ही 12 आणि त्याचा किती आहे घन आहे आणि याला 5 त्रिक 15 करा किंवा 3 5 15 करा आणि त्याचा किती आहे घन आहे. आता पुढच्या स्टेप मध्ये हे होईल 3 दोन्ही 6
आणि हे होतील साइन दोन्ही 12. खाली 3चा घन होऊन जाईल, 3चा घन. आता हे 2चा घन आणि 2चा घन किती होईल, 2चा 6वा पॉवर होईल. त्याच्या पुढे हे 3चा घन आणि 5चा घन. तर बघा आता 3, 2 आणि 5 मध्ये पूर्ण प्रश्न कन्वर्ट झालाय. तर 3चा पॉवर वर 6 आहेत, खाली किती आहेत, इथं 3 आहे, इथं 3 आहे, दोनच ठिकाणी आहे, म्हणजे 3 आणि 3 6 आहेत. तर खालचे 6 वर गेल्यावर -6 होऊन जातील. वर 2चा पॉवर 12 आहे, खाली किती आहे, इथं 6 आहेत, म्हणजे खालचे 6 वर गेल्यावर -6 झालेत. आणि खाली किती आहेत, खाली 5चा पॉवर 5चा घन आहे, 5 5 25, 25 5 1,600. ठीक आहे. तर खाली समजा 5चा घन आहे, तर हे काय होऊन जातील, हे तर 0 होऊन जातील. 12 मधून 6 गेले, 6 राहतील, 2चा पॉवर 6, वर राहिले 2चा पॉवर 6 आणि खाली राहिले 5चा पॉवर 5चा घन म्हणजे 125. ठीक आहे. तर या पद्धतीने जर आपण गेलो, आपण एकदा क्वेश्चन चेक करून घेऊ. बघा क्वेश्चन मध्ये एक छोटीशी मिस्टेक आहे, इथे 125 आहेत गुणिले 125 आहेत. ठीक आहे. हे क्वेश्चन मध्ये थोडं ऍड करायचं राहिलं होतं, गुणिले 125 आहेत पहा. तर इथं पण 100 काय होतील, 25 होतील, असं या पद्धतीनं. इथं पण 125 होते. हे क्वेश्चन मध्ये टाइप करताना थोडीशी मिस्टेक झाली, इथं पण 125 होतील. तर 125 कटून गेले, 2चा पॉवर 6 आला. 2चा पॉवर 6 ऑप्शन मध्ये आहे का, नाही. म्हणजे याला आपण 2चा वर्ग आणि त्याचा घन असं लिहू शकतो. तर हे झालं 4चा घन. तर ऑप्शन नंबर डी, ऑप्शन नंबर डी त्याचं उत्तर येईल. ठीक आहे. पुढील पैकी कोणत्या पदाची किंमत सर्वात जास्त आहे, तर सर्वात जास्त कोणाची किंमत आहे, 3चा वर्ग किती आहे, 9, आणि 3चा पॉवर 0 किती आहे, 1, म्हणजे हे 9 1 9 झाले. 3चा वर्ग 9 आणि 3चा पॉवर 0 1, 9 1 10 झाले. 3चा वर्ग 9 आणि 3चा पॉवर 0 1, 9 मधून 1 झाले, 8 झाले. 3चा वर्ग 9 भागीला 1, म्हणजे हे 9 झाले. सगळ्यात जास्त किंमत 10ची, म्हणजे ऑप्शन नंबर बी आपलं उत्तर आहे. ऑप्शन नंबर बी. कोणत्या पदाची किंमत 1 येते, तर बघा हे खालचे 2 वर जाऊन -2 होतील. तर हे 3चा पॉवर -2 आणि -2 -4 होऊन जातील ना. तर याची 1 येणार नाही. आता हे बघा -2/3 -3/2. ठीक आहे. तर याला -2/3 चा पॉवर 5 आहे गुणिला हे -3/2 च्या जागी जर -2/3 लिहायचे असतील, तर 5 ला -5 मध्ये लिहावं लागेल आणि 5 मधून 5 गेले 0 होऊन जाईल. म्हणजे आणि -2/3 चा पॉवर जर 0 केला तर याचं उत्तर किती, 1 येते, म्हणजे हे आपलं उत्तर आहे. आता हे बघा हे 2/3 आणि 3/2, तर हे 3/2 चा पॉवर -2 दिसाल तसा, आणि हे बेस सेम करावं लागेल. तर 2/3 च्या ठिकाणी जर आपण 3/2 केलं, तर 2 च्या ठिकाणी -2 होतील. तर याची किंमत येईल 3/2 चा पॉवर -4, म्हणजे हे पण आपलं उत्तर नाही, हे पण नाही, हे पण नाही. याला जर आपण सॉल्व्ह केलं तर हे -2 वर जाऊन +2 होतील, कारण मधात भागाकाराचे चिन्ह आहे. तर याचं उत्तर येईल 2/3, 2 -2, म्हणजे 2/3 चा पॉवर 2 + 2, म्हणजे 2/3 चा पॉवर 4. तर हे पण आपलं उत्तर नाही. तर ऑप्शन नंबर बी आपलं उत्तर आहे. ऑप्शन नंबर बी. 10च्या घात रूपात लिहिलेली पुढीलपैकी संख्या कोणती. याला जर आपण सॉल्व्ह केलं, 2 गुणिले 100 तर झाले 200. इथपर्यंत बघा हे झाले 200, अधिक 5 गुणिले 10चा पॉवर 0 म्हणजे 1, 5 1 5 झाले, अधिक हे 10चा पॉवर -1 म्हणजे 0.1 झाला, आणि 8चा पॉवर -3 म्हणजे हे 0.008 झाले, असं झालं. तर हे जर आपण सरळ लिहिलं तर 200, हे 5, हे 0.1 आणि हे 0.0008 यांची जर आपण बेरीज केली, तर बघा हे 2 0 आणि 8 इथं 8 लिहिल, हा 0 दिसाल तसा, हा 0 दिसाल तसा, हा 1, हा पॉईंट, हा 5, हा 0 आणि हे 2, 205.1008, म्हणजे ऑप्शन नंबर ए आपलं उत्तर येईल. पॉईंटच्या खाली पॉईंट ठेवायचा. आपण दशांश पूर्णांकामध्ये डिटेलमध्ये बघितलेलं याबद्दल. या ठिकाणी जर आपण विचार केला, 3चा पॉवर 0 म्हणजे 1 येईल, याला इग्नोर करून टाका. हे 3चा पॉवर 4 झाला, खाली इथं किती झाला, 3चा पॉवर 4. आता खालचे हे 3चा पॉवर 0 याला पण इग्नोर करून टाका, कारण याची किंमत 1 येते. हे -5 वर जाऊन +5 होतील, 3चा पॉवर 5. हे झालं आतलं ब्रॅकेट सॉल्व्ह झालं एवढं. ठीक आहे. आता याच्या डोक्यावर किती आहे, 3/4 आहे.
3/4 आणि त्याच्या डोक्यावर किती आहे 8/3 आहे. तर हे 3 कटून गेले आणि 4 दोन्ही 8 झाले. म्हणजे खाली काय झालं 4 आणि 5 9 आणि त्याच्या डोक्यावर झाले 2 कारण हे 4 दोन्ही 8 झाले असे. तर 9 दोन्ही 18 3चा पॉवर 18 आलं याचं उत्तर. ऑप्शन नंबर डी. ऑप्शन नंबर डी. कोणत्याही संख्येचा पॉवर 0 असेल तर त्याचं उत्तर 1 येतं. आणि 1 न कोणत्याही संख्येला गुणलं तर तीच देणार आहे. जर